नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या अर्थात मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये आज आपण गरिबी आणि विकास हा मुद्दा जो आहे तो अभ्यासणार आहोत। पहा, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न जे आहेत त्यामध्ये आपण 3 प्रश्नांचा या ठिकाणी किंवा 3 समस्यांचा या ठिकाणी विचार करणार आहोत। यापूर्वीच्या तासाला आपण पर्यावरणाच्या समस्येबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि आजच्या तासाला आपण गरिबी ही जी समस्या आहे त्याबद्दलची माहिती जी आहे ती अभ्यासणार आहोत। मुद्दा आहे गरिबी आणि विकास। लक्ष द्या, गरिबी म्हणजे काय, गरिबीचा विकासाशी संबंध काय, गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनांची मदत होते। तर या भागामध्ये वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत। गरिबीच्या जे काही दृष्टिकोन आहे तर त्याबाबतचा पहिला दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे गरिबीविषयी असणारा पारंपरिक दृष्टिकोन। पहा, गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावरती भर दिला जातो। गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो आणि म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते। ही जी संकल्पना आहे ती व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते। उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते। हे जीवनाचे भौतिक घटक आहेत। राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते। तर सुरुवातीला गरिबीचा असणारा पारंपरिक दृष्टिकोन पुन्हा लक्षात घ्या। गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो। गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो आणि म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते। ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते। उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते। हे जीवनाचे भौतिक घटक आहेत। राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा अशी जबाबदारी घेणे अपेक्षित आहे। त्यानंतर गरिबीविषयी असणारा एक पर्यायी दृष्टिकोन, नंतरचा काय आहे, गरिबीविषयीचा एक पर्यायी दृष्टिकोन। तर गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे। हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो। यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते। याच्यामध्ये मूल्य, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे। असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो। यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेता येतो, तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन मिळते। पुन्हा लक्षात घ्या, गरिबीविषयक असणारा एक पर्यायी दृष्टिकोन। तर गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे। हा दृष्टिकोन जीवनाच्या आर्थिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो। यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते। याच्यामध्ये मूल्य, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे। असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो। यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो, तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन देखील मिळते। त्यानंतरचा मुद्दा आहे विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन। तर लक्ष द्या, सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो। विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो। उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो। आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो। तसेच
तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. हे दोन्ही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. आता विकासाचे जे दृष्टिकोन आहे, विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन पुन्हा लक्षात घ्या. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. हे दोन्ही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. त्यानंतर आहे विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन. लक्ष द्या, विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यामध्ये योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. पहा, विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन पुन्हा लक्षात घ्या. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. तर हे झाले गरिबीविषयक आणि विकासाच्या विषयक असणारे दृष्टिकोन. तर या बाबतीमध्ये भारतामध्ये म्हणजे गरिबी जी आहे ती गरिबी हटवणं किंवा ती दूर करणं आणि विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं गेलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी पहा. 1990पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते आणि म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सोबतता वाढवणे असे होते. यातून रोजगार निर्मिती व दृढ उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले आणि त्यानुसार सध्याच्या काळामध्ये विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलने गरिबीची व्याख्या पुढीलप्रमाणे दिलेली आहे. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचा अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पन्नासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळवणे इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता किंवा दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, त्यानंतर पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केलेला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. पुन्हा लक्षात घ्या, म्हणजे भारतामध्ये या बाबतीमध्ये 1990पर्यंत विकास साधण्याचा दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचा होता. त्याचं प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचं होतं आणि म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सोबतता वाढवणं हे होतं. यातून रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्न वाढवणं हे अपेक्षित होतं. 1990च्या पुढील काळामध्ये
विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आलं. त्यानुसार सध्याच्या काळामध्ये विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. तर संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने अर्थात इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल यांनी गरिबीची व्याख्या देताना असं म्हटलेलं आहे, गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. पुन्हा लक्षात घ्या, गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. पुन्हा एकदा, गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पन्नासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळवणे इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केलेला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक असते. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने गरिबी आणि त्या संदर्भात असणारे दृष्टिकोन जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासले. तर यामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये पान नंबर 27वरती जर आपण पाहिलं तर त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी निर्मूलनासाठी काय प्रयत्न केले ती चौकट बघा. पान नंबर 27वरची चौकट आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे, माहिती आहे का तुम्हाला सहस्रक अर्थात मिलेनियम विकास ध्येय सप्टेंबर 2000मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्रक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. या ध्येयांना सहस्रक विकास ध्येय असे म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन, शाश्वत विकास घडवून आणणे आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय आणि जागतिक ध्येय अंमलात आली. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने जे प्रयत्न केले त्यामध्ये आपण जो मुद्दा पाहतोय सहस्रक अर्थात मिलेनियम विकास ध्येय. सप्टेंबर 2000मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र सहस्रक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. या ध्येयांना सहस्रक विकास ध्येय असे म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय म्हणजे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन, शाश्वत विकास घडवून आणणे आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आली. दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्टे आहे. त्याचबरोबर पान नंबर 28 पहा. पान नंबर 28वरती पण याबाबतची माहिती दिलेली आहे. पहा, संयुक्त राष्ट्र संघटना या गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते. तर गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्मूलन प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे या संकल्पनेकडे पाहत असताना गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे असा घेते. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने आणखी काय काम केले त्याबाबत खालच्या चौकटीमध्ये पहा. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या 2ऱ्या दशकाची घोषणा केली 2008 ते 2017. या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्रांच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या 1997 ते 2006
परिणामस्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय गरिबी दूर करण्याचे प्रयत्न झाले. तर अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी आपण चौकटीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं आपला मुद्दा आहे म्हणजे समस्या जी गरिबीची आहे ती गरिबीची समस्या दूर करण्यासाठी भारताने काय त्याच्यावरती उपाययोजना केल्या हा मुद्दा आपला आहे. तर मुद्दा लक्षात घ्या, भारतातील गरिबी आणि विकास. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली ध्येय राबवण्याचे स्वातंत्र्य. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आहेत. तर त्या 3 महत्त्वाचे पैलू कोणकोणते आहेत? त्यामध्ये क्रमांक 1 आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, त्यानंतर क्रमांक 2 आहे आत्मनिर्भरता, क्रमांक 3 आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. त्यातले क्रमांक 1 आपण पाहतोय. भारताच्या विकास प्रक्रियेमधील जे 3 महत्त्वाचे पैलू त्यातला क्रमांक 1 अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पन्नावर भर देण्यात आला आणि यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषीऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. तर भारताच्या विकास प्रक्रियेमधला महत्त्वाचा पैलू क्रमांक 1 अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पन्नावर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. त्यानंतर क्रमांक 2 आहे आत्मनिर्भरता. पैलू क्रमांक 2 आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. म्हणजे भारताच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा पैलू क्रमांक 2 आत्मनिर्भरता. पुन्हा लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. त्यानंतर महत्त्वाचा पैलू क्रमांक 3 समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. यामध्ये पहा, भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशनची निर्मिती करण्यात आली. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग जो आहे तो स्वीकारण्यात आला. 1960 ते 70च्या दशकामध्ये काही बदल घडले. 1960च्या दशकामध्ये शेती, कामगार. 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले. या काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 1980च्या दशकामध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. भारताचं सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन हे समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटनादुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले पण ते देखील फार यशस्वी झालेले नाही. भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून कर्ज घेणं भाग पडलं. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलेलं आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे. भारत सरकारने गरिबीच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम योजलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेलेले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणांवर पडलेला आहे.
विकास योजना ज्या आहेत ते भारताच्या विकास योजना ज्या आहेत त्या विकास योजनांच्या सुरुवातीचा जर कालखंड जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. या काळामध्ये विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकामध्ये केले गेले. 1991च्या पुढील काळामध्ये आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीच्या विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला आणि या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे बरेच बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाची मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्याच्यामध्ये मोठा, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असं होत नाही. आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16च्या दरम्यान अर्ध्यावर आलेले आहे. ते 54.7% पासून 27.5% खाली आलेले आहे. आणि तरीही भारताच्या काही प्रदेशांमध्ये भीषण गरिबी आपल्याला आढळून येते. तर भारताच्या विकास प्रक्रियेमधला जो तिसरा जो पैलू आहे, समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती जी आहे तर ते आपण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. सर्वांनी पुन्हा लक्ष द्या. क्रमांक 3ची जो पैलू आहे, सामाजिक समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती पुन्हा लक्षात घ्यायचे. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची अर्थात प्लॅनिंग कमिशनची निर्मिती करण्यात आली. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आलं. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग जो आहे तो स्वीकारण्यात आला. 1960च्या दशकामध्ये काही बदल जे आहेत ते घडले. 1960च्या दशकामध्ये शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आणि या काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती जी आहे ती घडून आलेली आहे. 1980च्या दशकामध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज राज्यघटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले, पण ते देखील फार यशस्वी झालेले नाही. भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं कर्ज घेणं भाग पडलं. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीनं सामाजिक न्याय साधण्याचा ध्येयाला महत्त्व दिलेलं आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेलं आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडलेला आहे. विकास योजनांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदललं. या काळामध्ये विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकामध्ये केले गेले.
1991च्या पुढील काळामध्ये आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती झाली. पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले आणि या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला आणि या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे. याच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळालेलं आहे. म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असं होत नाही. आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16च्या दरम्यान अर्ध्यावर आलेले आहे. ते 54.7% पासून ते 27.5% खाली आलेले आहे. तरीही भारताच्या काही प्रदेशांमध्ये भीषण गरिबी जी आहे ती आढळून येते. तर अशा पद्धतीने आपण भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू जे आहे ते अभ्यासलेले आहेत. तर भारताने हा जो काही विकास म्हणजे साधला आणि त्या संदर्भामध्ये ज्या काही वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत त्यांची माहिती जी आहे ती चौकटीमध्ये आलेली आहे. ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. पान नंबर 29वरती बघा. पान नंबर 29मध्ये म्हटलेलं आहे पहा, खालच्या बाजूला माहिती आहे का तुम्हाला, नियोजन आयोगाची माहिती आहे थोडक्यामध्ये ती बघायची आपल्याला. लक्ष द्या. नियोजन आयोग मार्च 1950मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना करण्यात आली. नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे. पुन्हा लक्षात घ्या नियोजन आयोगाबद्दलची माहिती. मार्च 1950मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे एक उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना करण्यात आली. नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे. त्यानंतर पान नंबर 30वरती म्हणजे या संदर्भामध्ये भारताने ज्या काही वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या त्याबद्दलची माहिती आहे ती लक्षात घ्यायची. शोधा पाहू अशी नावाची चौकट आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे भारताचे गरिबी निर्मूलनाचे काही कार्यक्रम खाली दिलेले आहेत. आता ते कार्यक्रम जे आहेत इथं म्हटले त्यांनी की त्याविषयी माहिती शोधा, त्यावर वर्गात चर्चा करा, तसेच भारतामधल्या इतर दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमांची माहिती शोधा. तर आपल्याला शोधायला सांगितले ते आपल्याला म्हणजे या विषयाची अधिकची माहिती म्हणून त्याचा शोध घेणं ठीक आहे, परंतु अधिकची माहिती घेऊन त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जाणार नाहीत. परंतु याच्यामध्ये जी माहिती दिलेली खाली ती माहिती मात्र आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे, ती पुन्हा आपण लक्षात घ्यायची आहे. भारतामध्ये गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी आखलेले आहेत. त्यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्याच्या हेतूने राबवले जातात, कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचे प्रमाण जे आहे ते अधिक आहेत. मग त्या जे योग्य योजना आहेत त्यामध्ये क्रमांक 1ची योजना पहा, जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. ती योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांचा म्हणजेच रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे. म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना पुन्हा लक्षात घ्यायची. ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. ती योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये
पायाभूत सुविधांचा म्हणजे रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे. त्यानंतरची योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना पहिल्यांदा 1978-79 राबवण्यात आली आणि या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. ही योजना 1985 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा प्रत्येकासाठी घर देणे हा हेतू होता. त्यानंतरची योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ही योजना 2005 साली कार्यान्वित झाली. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतरची योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. ही योजना 2014 साली सुरू झाली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागांमध्ये सोयीसुविधांचा विकास घडवून आणणे असा आहे. आणि नंतरची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली आणि या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. तर अशा पद्धतीने भारतातील गरिबी दूर करण्यासाठीच्या कोणकोणत्या योजना आखल्या, त्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना आणि त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर या माध्यमातून भारतातील गरिबी जी आहे ती हटवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला म्हणजे प्रकरण क्रमांक 3 जे आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या म्हणजे मानवतावादी प्रश्न, त्यामधील गरिबी हा जो प्रश्न आहे तर ती गरिबी हटवण्याच्या दृष्टिकोनातून कोणते प्रयत्न केले आणि त्या संदर्भातले मुद्दे अभ्यासताना आपण सुरुवातीला गरिबीविषयक असणारे पारंपरिक दृष्टिकोन, त्यानंतर गरिबीविषयक असणारा एक पर्यायी दृष्टिकोन, त्यानंतर विकासाचा पारंपरिक दृष्टिकोन, त्यानंतर विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन, त्यानंतर गरिबीची व्याख्या आणि नंतरचा मुद्दा होता आपला महत्त्वाचा तो म्हणजे भारताच्या विकास प्रक्रियेतील 3 महत्त्वाचे पैलू. त्यामध्ये क्रमांक 1 आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, क्रमांक 2 आत्मनिर्भरता आणि क्रमांक 3 समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. तर या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण हा मुद्दा अभ्यासलेला आहे. सर्वांनी हा ऑडिओ 1दा 2दा 3दा जो आहे तो ऐकायचा आहे आणि त्यानंतर म्हणजे हा मुद्दा जो आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे आणि याचं 1दा 2दा जे आहे ते श्रवण करायचं आहे व्यवस्थितरित्या. तुम्हाला निश्चितपणे हा मुद्दा म्हणजे समजेल, याबद्दल कुठली शंका जी आहे ती मनात राहणार नाही आणि स्वतः तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये हा जो मुद्दा आहे तो वाचन करायचा आहे. 1दा तुम्ही वाचा आणि 2दा तो ऐका. निश्चितपणे तुम्हाला संपूर्ण भाग जो आहे तो व्यवस्थितरित्या समजेल. राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया.